मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपल्या बाप्पाचं विराजमान काल झालेलं आहे आणि तुम्ही बघताय प्राणप्रतिष्ठा वगैरे झालेली आहे. या ठिकाणी पूजन पण झालेलं आहे आणि हे संपूर्ण डेकोरेशन काल गणेशोत्सवाची गणपतीची तयारी धामधूममध्ये सुरुवात झाली आणि आम्ही 5 वर्ष मुंबईत बसवल्यानंतर 6वं वर्ष हे आमच्या कोकणामधील गावी म्हणजे खिर्डी गावामध्ये दापोली तालुक्यातील खिर्डी गाव आणि बैकरवाडी या ठिकाणी या बाप्पाचं आमच्या घरी विराजमान केलेलं आहे. आज तुम्ही बघताय की कशा स्वरूपात या ठिकाणी मखर वगैरे सजवलेला आहे. मुंबईमध्ये थोडीशी जागेमुळे अपुऱ्या जागेमुळे आपल्याला थोडीशी अडचण वगैरे व्हायची आणि काही गोष्टी असतात की त्या अडचणीमुळे आपल्याला योग्य म्हणजे आपल्याला वेळ मिळत नव्हता किंवा त्या गोष्टीने आपल्याला शक्य होत नव्हतं. तर त्या अनुषंगाने सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही यावर्षीचा जो बाप्पा आहे 6वं वर्ष हे आमच्या कोकणातील घरी बाप्पाला विराजमान केलेलं आहे. आणि दुसरं एक कारण म्हणजे काय की गावी आपले सगळे नातेवाईक असल्यामुळे आपल्याला आपल्या गणपतीच्या या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा येण्यासाठी त्यांना वेळ मिळतो आणि मुंबईत असल्यानंतर जी धावपळीच्या जीवनात काही लोकांनी यायचं नाही म्हणजे वेळ नाही मिळायचा. तर त्या अनुषंगाने आपण यावर्षीचा जो गणेशोत्सव आहे तो साजरा आपल्या कोकणातील घरी केलेला आहे. आणि तुम्ही सुंदर असे बाप्पा आमच्या माझ्या पाठीची विराजमान आहेत ते तुम्ही बघताय कशा स्वरूपात आहेत. तर याच्यानंतर आपलं जे काय आहे कोकणातील आरती होतात त्याच्यानंतर सगळी लोक वाढीतील आपली नातेवाईक सगळे एकत्र येऊन बाप्पाचा आराधना करत असतात. आणि आज तुम्ही बघणार आहात की याच्यानंतर आपण जो कोकणातील जो नृत्य आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कशा स्वरूपात गाणी म्हणून बाप्पाचा रात्रभर असा जागरण केला जातो आणि तोही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही संपूर्ण बाप्पाचं दर्शन घ्या व्यवस्थितरित्या आणि एकूण डेकोरेशन कशा स्वरूपात केलेलं आहे ते बघून घ्या. तर मंडळी आता तुम्ही बघितलात गणपती बाप्पा त्याच्यानंतर तुम्ही आता शक्तितुरा बघणार आहात. मुंबईचा हा चाकरमणी वर्षाने आलाय घरी. मुंबईचा हा चाकरमणी वर्षाने आलाय घरी. देवा गणराया इच्छा कर त्याची तू पुरी. देवा गणराया इच्छा कर त्याची गणराया इच्छा कर त्याची गणराया इच्छा कर त्याची. मुंबईचा साखरमणी वर्षाने आलाय घरी. मुंबईचा साखरमणी वर्षाने आलाय घरी. इच्छा कर त्याची इच्छा कर त्याची. वर्षभर हा तुझ्यासाठी राब राब राबतो. राब राबतो राब राब राबतो. तू येणार म्हणून पुरा सावन बाळतो. सावन बाळतो सावन बाळतो सावन बाळतो. बायको पोरना घेऊन आपल्या गावची वाट धरी. बायको पोरना घेऊन आपल्या गावची वाट धरी. देवा गणराया इच्छा कर गणराया इच्छा कर.
जास्वंदीचे फूल हे देवा तुलाच अर्पितो, तुलाच अर्पितो, तुलाच अर्पितो. जास्वंदीचे फूल हे देवा तुलाच अर्पितो, तुलाच अर्पितो, तुलाच अर्पितो. तुला पितांबर घालून तुलाच सजवितो, तुलाच सजवितो, तुलाच सजवितो. कंठी घालून बाप्पा माझा दिसतोय लय भारी, कंठी घालून बाप्पा माझा दिसतोय लय भारी. देवा गणराया इच्छा करताची, देवा गणराया इच्छा करताची, देवा गणराया इच्छा करताची. तुझ्याच नावाने गुरु गणपती घराणे आहे माझं, तुझ्याच नावाने गुरु गणपती घराणे आहे माझं. अरे शक्तीवाला शाहिया जगात मी गाजे, जगात मी गाजे, जगात मी गाजे. अरे शक्तीवाला शाहिया जगात मी गाजे, जगात मी गाजे, जगात मी गाजे. मोदक लाडू तुझ्यासाठी आई बायको करते घरी, गणराया इच्छा करताची, गणराया इच्छा करताची. मुंबईचा हा साखरमानी वर्षाने आलाय, मुंबईचा हा साखरमानी वर्षाने आलाय घरी. देवा गणराया इच्छा करताची, देवा गणराया इच्छा करताची. सब मोबाइल में काम नहीं आणि मंडळी आता आमच्या घरामध्ये आलेले आहेत म्हणजे माहेरच्या बाप्पाला म्हणजे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. ते सासर वसून बोलतात, म्हणजे ती आमच्या आत्या, माझ्या आत्या आणि माझ्या वडिलांची आत्या म्हणजे माझी आजी, म्हणजे माझ्या आजोबांची बहीण, अशी आज या ठिकाणी बरोबर माझा आत्ते भाऊ दीपेश, त्याची पत्नी, माझ्या आत्ते बहीण, तिचा मुलगा, तर या ठिकाणी संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. तर हा आमचा श्रीवंश, श्रीवंश. तर मंडळी हा आमचा श्रीवंश, माझा भाचा. इथे बघ, इथे बघ. तर हा सुद्धा आज आलेला आहे मामाच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला. पिले बघ इकडे, 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 इकडे बघ, इकडे बघ. हा बघा. आणि आमचा माझा आत्ते भाऊ दीपेश वहिनी, शलाका वहिनी, माझी बहीण दीप्ती, या ठिकाणी माझ्या बाबांच्या आत्या म्हणजे माझ्या आजी, हा. आणि या ठिकाणी काका आलेले आहेत. आणि या ठिकाणी आत्या माझी माहेरच्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहे. आणि संपूर्ण कुटुंब आम्ही सगळे इकडले, या ठिकाणी बाबा आहे, त्या ठिकाणी आई आहे,
तर मंडळी, तुम्हीही बाप्पाचं दर्शन सुरळीतपणे घ्या, व्यवस्थित घ्या. कसं वाटलं एकूणच हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा. हा पार्ट 2 आहे आणि ह्याच्यानंतरचा पार्ट आपला 3 असणार आहे. तो विसर्जनावरती आधारित असणार आहे. तर आता जो पार्ट आहे तो आपल्या घरगुती गणेशोत्सव कशा प्रकारे आम्ही प्राणप्रतिष्ठा केली, कशा प्रकारे मकर वगैरे सजवलेला आहे त्याच्यावरती आधारित आहे. आणि आपला जो डान्स, बाळा डान्स झाला तो तुम्ही बघितला, तो कशा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. तर अशा स्वरूपात आजचं हे नियोजन होतं आणि याच्यानंतरचा ब्लॉग येईल तो तुम्हाला विसर्जनावरती बघायला मिळेल.